नमस्कार मित्रांनो, मी कोळापे सर यशस्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, सध्या आता रात्रीचे 10:30 वाजत आहे आणि स्पेशली 10:30 वाजता मी का बरं माहिती आहे का, आपला हा जो एक टॉपिक आहे सामाजिकशास्त्र प्रकरण दुसरं युरोप आणि भारत हे प्रकरण आज मी घेतो. 10:30 वाजता घेण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, मी कमेंट पण केलं होतं तुम्हाला की दररोज तुम्हाला काही ना काही मी शिकवणार. ठीक आहे, ओके. फक्त संडेच्या दिवशी उद्या 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 संडे आहे, त्यामुळे माझी इच्छा आहे की उद्या सुट्टी घ्यावं म्हणून. पण शक्यता मी प्रयत्न करेन. पण आज जर का मी व्हिडिओ जर का टाकला नसता, सॅटर्डे असल्यामुळे आज सकाळी शाळा असल्यामुळे मी काही तुम्हाला येऊ शकलो नाही लाईव्ह. पण त्याच कारणास्तव माहिती आहे का, जर का मी तुमच्यासोबत जर का संवाद साधला नसता तर मित्रांनो मला काही झोप लागली नसती. ठीक आहे, ओके. आता व्हिडिओ टाकला म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी उठून किंवा आता जर का विद्यार्थी झोपले असेल उद्या सकाळी उठून किंवा जे काही असेल ते पाहू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, ठीक आहे, ओके. चला आपण आपल्या प्रकरणाकडे वळूया. तर आपल्या प्रकारचं नाव आहे युरोप आणि भारत. तर मित्रांनो, हे युरोप आणि भारत ऍक्च्युली हे काय आहे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, ओके. आपल्या भारत देशामध्ये विविध असे काही खंड आहे. ओके, आफ्रिका खंड, युरोप खंड, आपल्या परत त्याशिवाय आशिया खंड. तर आपला भारत देश हा आशिया खंडामध्ये आहे आणि या आशिया खंडामध्ये आपल्या जे भारत आहे आणि या भारतालगत काही इतरही देश आहेत, जसं नेपाळ आहे, भूटान आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे. तर असे काही जे देश आहे याला भारतीय याला म्हणतात आपला एक भारतीय उपखंड, भारत उपखंड या नावाने सुद्धा संबोधले जाते. तर मित्रांनो, आज आपण जे हे प्रकरण बघत आहोत युरोप आणि भारत, यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. डायरेक्ट तुम्हाला एक काम करतो, एनएमएच्या दृष्टीने तुम्हाला शिकवतो. ठीक आहे, ओके. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे हा प्रबोधन युग आहे. ठीक आहे, ओके. आता हे जे प्रबोधन युग आहे तर युरोपमध्ये हे प्रबोधन युग कधी सुरू झालं होतं किंवा कोणत्या शतकाच्या दरम्यान होतं असा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा कधी पण हे प्रबोधन जे युग आहे हे 13 ते 16व्या शतकामध्ये सुरू झालं होतं. ओके, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मुलांनो, सध्या काय सुरू आहे, 2024 सुरू आहे. हे जे शतक आहे 2024 वर्ष सध्याचे सुरू आहे, तर 2024 मध्ये 21वं शतक आहे. 21वं शतक आहे, लक्षात ठेवून तुम्ही. ठीक आहे, आणि हे जी गोष्ट आहे हे 13 ते 16व्या शतकामधली आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, सध्या 21 मधून सरळ सरळ 8 मायनस करा तर तुम्ही 13व्या शतकात जाणार. म्हणजे 800 वर्ष जुन्या काळाची गोष्ट आहे. आणि परत त्याशिवाय या दरम्यानची गोष्ट आहे 13 ते 16व्या शतकात. हे प्रबोधन युग आहे. आणि मित्रांनो, युरोप मधलं हे जे प्रबोधन युग आहे हे 13 ते 16व्या शतकामध्ये आहे. परंतु आपल्या भारतामध्ये हेच प्रबोधन युग 18व्या शतकामध्ये झालं. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे ना, आपला भारत देश हा या युरोपीय देशापेक्षा या प्रबोधनाच्या बाबतीत किमान 300 ते 400 वर्ष मागं असणारा आपला देश आहे, असं म्हटलं तरी वावगं काही होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, ओके. कारण की तुमचा माहिती का, तर 1829 पर्यंत आपल्याकडच्या विधवा बायांना एखाद्या तिच्या नवऱ्यासोबत जे एक मेलेला जो मुर्दा असते त्या मेलेल्या मुर्दावरतं म्हणजे तो मुर्दा जेव्हा जाळण्याकरता म्हणून टाकत होते, तर त्या मुर्द्यावरतं त्या बाईला पण लेटत त्या जिवंत बाईला लोटत आणि त्या जिवंत बाईवर एखादी पुन्हा ओंडका टाकत आणि तिला जिवंत जाळून टाकत होते. म्हणजे एवढी हिंस्त्र पशुरचना, एवढी हिंस्त्र अशी विचारसरणी आपल्या समाजाची होती. ठीक आहे, ओके. परंतु ही जी सगळी सुधारणा सध्या झालेली आहे, वैचारिक क्रांती झालेली आहे, ते सगळं झालेलं आहे सामाजिक प्रबोधनामुळे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारचे जे प्रबोधन युग आहे हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्ही जे साक्षर असणारे मुलं आहे आणि पुढं मुलांना तुम्हाला भविष्यामध्ये, ओके, ठीक आहे, एका शिक्षणाचं माहिती आहे का, जर का तुम्हाला सादरीकरण जर का करतो म्हटलं तर तुमचा जो बेस आहे हे प्रबोधन युग हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर यांचं जे प्रबोधन आहे ते 13व्या ते 16व्या शतकामध्ये झालं होतं. आणि हे प्रबोधन हे जे गोष्ट आहे ऍक्च्युली प्रबोधन म्हणजे काय होते, तर प्रबोधन म्हणजे धर्म सुधारणा आणि भौगोलिक शोध या दोन गोष्टीमुळे आपलं प्रबोधन युग आपण साध्य करू शकतो. ठीक आहे. आता हे धर्म सुधारणा म्हणजे काय असते, तर मित्रांनो, धर्म सुधारणा म्हणजे अगोदर संपूर्ण याच्यामध्ये जगामध्ये धर्माचा खूप मोठा पगडा पडला होता. म्हणजे आज जे दैवत आहे त्या दैवत सोबत कॉन्टॅक्ट जर का करायचं म्हटलं तर गळ्यानं एक विशिष्ट भाषा, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा संस्कृत भाषा होती. ठीक आहे, ओके. पहिले कर्मकांडाला खूप जास्त महत्व होतं. भक्ती वगैरे रचना वगैरे आहे, परत त्याशिवाय मंत्र वगैरे जे आहे, देवाचं नाम जप वगैरे आहे, ते नंतर पण ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा जन्म घेतला तिथून नंतर मग हे भक्ती परंपरा सुरू झालेली आहे. नाही तर अगोदर कर्मकांडाला महत्व होतं. मग ते आपला भारत असो का युरोप असो. ठीक आहे, ओके. हे धर्म सुधारणा त्यामध्ये जर का तुम्हाला जर का सांगायचं जर का म्हटलं तसं तर मला हे सांगायचं होतं, परंतु आता तुम्हाला एक फोकस करतो मी. ठीक आहे, ओके. या धर्म सुधारणामध्ये तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे, धर्म सुधारणामध्ये तुम्हाला फक्त एवढं विचारणार की हे कॅथलिक पंथ काय आहे. तर तुम्हाला एवढं सांगतो मी, आपल्या त्या युरोपमध्ये
रोमन जे हे होते प्रांत होतं, त्या रोमन प्रांतामध्ये वगैरे त्यावेळेस कॅथलिक पंथ होता. ठीक आहे, ओके. आता हे कॅथलिक पंथ जर का म्हटलं तर हा जुना धर्मपंथ आहे. या कॅथलिक पंथामध्ये त्यांचे धार्मिक जे नियम वगैरे आहेत ते खूपच कट्टर होते. परत त्याशिवाय विशिष्ट वर्गाला खूप जास्त श्रेय देणारे होते. भेदभावाचं राजकारण त्यामध्ये होतं. विशिष्ट कुळा जर का जन्म घेतला त्याला खूप जास्त महत्व होतं. ते हे कॅथलिक पंथ. ठीक आहे, ओके. परत त्याशिवाय तुमच्या माहिती खातर यावर आधारित प्रश्न येणार नाही, असा प्रश्न येऊ शकतो वाटलं असतं. ठीक आहे, कॅथलिक पंथ म्हणजे कसा पंथ, हा जुना पंथ. ठीक आहे, परंतु मार्टिन लुथर किंग अशासारखा तिथे म्हणजे समाज सुधारणा करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा घेतला तर त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर विरोध केला आणि नंतर मग प्रोटेस्टंट पंथ स्थापन झाला. ठीक आहे, ओके. तुम्हाला मार्टिन लुथर किंग प्रश्नाचा असा काही तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, ओके. प्रोटेस्टंट पंथ असा सुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही. परंतु प्रोटेस्ट म्हणजे प्रोटेक्शन करणं, तर त्याच्या वर्षच जे आहे हे कॅथलिक पंथ आहे आणि हे कट्टर धार्मिक पंथ होता, कट्टर पंथ धार्मिक पंथ. ठीक आहे, तर हे धर्म सुधारणा याचा विरोध झाला आणि त्यातूनच माहिती का प्रबोधन युगाची सुरुवात झाली. म्हणजे माणुसकी या नात्यानं सगळे लोक विचार करू लागले. ठीक आहे, ओके. परत त्याशिवाय आता हे भौगोलिक शोध, आता परत हे जे आहे प्रबोधन युग जे हे 13 ते 16 शतकामध्ये, याच्यामध्ये भौगोलिक शोध हे सुद्धा महत्वाचं आहे. सध्या मित्रांनो तुम्हाला जर का संपूर्ण जर का पृथ्वीचा चक्र जर का मारायचं असेल तर ते सहज शक्य आहे. एरोप्लेन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, ओके. परत त्याशिवाय तुम्ही जहाजानं सुद्धा पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा तुम्ही करू शकता, पाण्यानं मार्गाच्या द्वारे. परंतु मित्रांनो पहिले अशी प्रथा नव्हती. ओके, ठीक आहे. म्हणजे काही मंडळी असं दुसरं समजत होते की ही पृथ्वी कधी चौकोनी तर नाही आहे. म्हणजे ते काय ओके, एखाद्या चौकोन जर का असेल तर एखाद्या व्यक्ती जर का असं चालत जर का गेला क्षितिजावर, क्षितिज म्हणजे जिथं आपले डोळे थांबतात आणि पृथ्वी टेकते त्याला क्षितिज असे म्हणतात. मग तिथपर्यंत जर का कोणी जर का गेलं आणि जर का म्हणजे शिवजी टेकून राहणार, नंतर खाली जर का पडलं तर हे चौकोन राहणार आणि खरंच व्यक्ती खाली पडणार. म्हणजे इत प्रकारची माहिती आहे का लोकांची अगोदर धारणा झाली होती मित्रांनो. ठीक आहे, ओके. मग त्यामुळे पृथ्वीबद्दल खूप साऱ्या असं माहिती आहे का कल्पना वगैरे सुद्धा रंगवल्या गेल्या होत्या. ठीक आहे, ओके. तर कोणाचा काही मेळ नव्हता. हा एवढं मात्र खरोखर होतं आपलं युरोप जो आहे त्या युरोपमधून खूप सारे युरोपियन लोक आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते. ठीक आहे, ओके. आपल्या भारतामध्ये काय त्यावेळेस काय भेटत होतं, मसाल्याचे पदार्थ भेटत होते. ठीक आहे, सोन्याचे दागिने भेटत होते, खूप सारे खळे रत्न वगैरे भेटत होते. परत त्याशिवाय आपल्या भारताला अटॅच असणारा चायना जो देश आहे, चीन जो देश आहे, त्या चीन देशामध्ये होका यंत्र, हत्तीदंत वगैरे असे वगैरे पदार्थ वगैरे त्या ठिकाणी भेटत होते. मग इकडचे वस्तू युरोपीय लोक आपल्याकडे येत, त्यांच्याकडे घेऊन जात, तिकडची वस्तू आपल्याकडे आणून विकत. तर हे जे सगळं होतं हे युरोप आणि भारत. तुम्ही म्हणाल सर हे सगळं काय आहे, तो युरोप खंड आणि आपला भारत देश हा असा कसा का प्रवास करू शकतो, मधामध्ये काय आहे भाऊ. तर मित्रांनो खऱ्या अर्थानं जर का पाहतो म्हटलं तर हे जे दोन खंड आहे, पण दोन्ही खंड जर का म्हटलं तर हे दोन खंड कुठंतरी माहिती आहे का असे एकामेकाला चिपकले गेले. ठीक आहे, ओके. असं एकामेकाला चिपकले म्हणजे हा जो आहे हा फक्त एकच असे माहिती आहे का थोडासा खुशकीचा मार्ग आहे. त्या ठिकाणी व्यक्ती ये जा करू शकते आणि तिथून प्रवास करू शकते. ठीक आहे, ओके. तर हे जे होतं तर हे होतं आपलं तुर्कामध्ये काय केलं हे बायझंटाईन हे साम्राज्य होते आणि त्या बायझंटाईन साम्राज्याची राजधानी जी होती तो जो मार्ग होता त्या मार्गाचं नाव आहे कॉन्स्टंटिनोपॉल. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो मी इथं जर का लिहिलं असेल कॉन्स्टंटिनोपॉल तर तुम्ही लक्षात घ्या कॉन्स्टंटिनोपॉल हे जे मार्ग होतं ते बायझंटाईन साम्राज्याची एक राजधानी होती आणि कॉन्स्टंटिनोपॉलवर ॲटोमन जे तुर्क आहे त्या ॲटोमन तुर्क आक्रमण करतात. ॲटोमन तुर्काने आक्रमण केल्यानंतर ती जी गल्ली आहे तो जो मार्ग आहे तो कॉन्स्टंटिनोपॉल आहे जो की कॉन्स्टंट होता, तिथून खूप सारे प्रवासी वगैरे ये जा करत होते, तो ऍक्च्युली झाला ब्रेकअप. ठीक आहे, ओके. युरोपीय लोक ना भारतामध्ये येऊ शकत आणि भारतीय लोक ना युरोपमध्ये जाऊ शकत. ठीक आहे, ओके. त्यांचा मार्ग सहसा तुटला. आता तुटल्यानंतर साहजिक गोष्ट आहे युरोपीय जे लोक आहेत ते धार्मिक कट्टर नव्हते, परंतु त्याही पेक्षा माहिती आहे का ते व्यावसायिक लोक होते. गरज त्यांना पडली का आता व्यवसाय करायचा तर कसा करायचा म्हणून. ठीक आहे, ओके. तर मग याच करता म्हणून शेवटी जलमार्गाचा शोध घेण्याचा सुरू झाला. मग तुम्ही म्हणाल सर का हो सर, मग त्यावेळेस सहज शक्य होतं. या लोकांनी म्हणजे आपले इंग्लंडचे लोक आहे, जे फ्रान्सचे लोक आहे, ठीक आहे, ओके, किंवा डच लोक आहे, मग हे लोक सहज समुद्रमार्गे भारतामध्ये का बरं आले. मित्रांनो ती गोष्ट सहज काही शक्य अशी नव्हती, कारण की आपण जर का समुद्राकडे जर का पाहिलं तर कुठेच गड्यांना आपल्याला समुद्राचा थांग लागू शकत नाही. सध्या खूप सारे मार्ग अवेलेबल आहे, खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे. पुढे इतिहासामध्ये एवढे साधनं अवेलेबल नव्हते. मग शेवटी भारताचा शोध घेण्याची सुरुवात झाली.
तर ठीक आहे, या शोध घेण्याच्या सुरुवातीमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो एकदा. यामध्ये हे बघा, हे जे मी तुम्हाला सांगतो मुलांनो, ठीक आहे, ओके, यामधला जो तुम्हाला शब्द ना शब्द मी सांगतो तो प्रत्येक शब्दांमध्ये कॉन्सन्ट्रेट म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू द्या. हा जो एक एक शब्द आहे, हा एक एक शब्द म्हणजे मंत्र आहे, ठीक आहे, ओके. मी हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा माझ्या सांगण्यामध्ये जो काही शब्द येत आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला या प्रकरणामध्ये आपल्या एनएमएसच्या एक्झाम मध्ये काही येणार नाही, तुम्हाला एवढी 100% मी गॅरंटी देतो. त्यामुळे मन लावून चित लावून याकडे ऐका आणि हे जे तुम्हाला सांगत होतो वेळोवेळी यावर नोट्स काढा. जसं आता हे बघा, मी तुम्हाला एवढं सांगितलं, तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी बायझंटाईन याला जिंकलं होतं. कोणतं? ॲटोमन तुर्कांनी जिंकलं होतं. परंतु मी कॉन्स्टंटिनोपॉल हा शब्द इथे लिहिला नाही, तर कॉन्स्टंटिनोपॉल तुम्ही याला नोटीस करा. दुसरी गोष्ट, ठीक आहे, त्यामध्ये मी हे जे म्हटलं प्रबोधन युग, ते 13 ते 16वे शतक. प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये असा येऊ शकतो की प्रबोधन युग कोणत्या शतकात झालं, 13 ते 16व्या शतकामध्ये की 17 ते 19व्या शतकामध्ये की 10 ते 15व्या शतकामध्ये, अशा प्रकारचा प्रश्न हे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की जे भौगोलिक शोध आहे, तर भौगोलिक शोध घेण्याचा प्रश्न का बरं असा पडला होता, तर कॉन्स्टंटिनोपॉल जिंकलं होतं. मग कोणी जिंकलं होतं? ऑटोमन तुर्कांनी जिंकलं होतं. कॉन्स्टंटिनोपॉल जे होते ते कोणाची राजधानी होती? बायझंटाईन या साम्राज्याची राजधानी होती. अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न शकतो, ठीक आहे, ओके. त्यानंतर आता मग भारताचा शोध घेण्यासाठी म्हणून सगळे लागले. आता मी तुम्हाला जर 3 मुद्दे दिलेले आहे, हे बघा, एक बार्थोलोमी डायस व्यक्ती दिलेला आहे, एक क्रिस्तोफर कोलंबस दिलेला आहे आणि एक वास्को द गामा दिलेला आहे. हे जे तिन्ही जे व्यक्ती आहे बरं, हे तिन्ही व्यक्तींना माहिती आहे वेगवेगळे शोधायला इथं बघा, हे बार्थोलोमी डायस 1487 मध्ये आफ्रिका खंडाचा शोध लावला. हे दक्षिण टोकामध्ये केप ऑफ गुड होप या ठिकाणी पोहोचले, ठीक आहे, ओके. हा एक व्यक्ती. दुसरा एक व्यक्ती क्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिका शोध लावला, अमेरिकेचा पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. आणि त्याशिवाय पोर्तुगीज खलाशी जो वास्को द गामा आहे तो आपला कालिकत म्हणजे भारतामध्ये येऊन पोहोचला, तो पश्चिम किनाऱ्यावरून पोहोचला, ठीक आहे, ओके. आता हे जे आहे हा तो व्यक्ती, ठीक आहे, वास्को द गामा भारतामध्ये झाला, परंतु हा बार्थोलोमी डायस जो हा पोर्तुगीजचा व्यक्ती आहे. आणि हा पोर्तुगीजचा व्यक्ती किंवा हा क्रिस्तोफर कोलंबस हा जो व्यक्ती आहे, तर हा व्यक्ती हे दोघजण सहसा आफ्रिका आणि अमेरिका शोधायला गेले नव्हते, तर भारत शोधण्याकरता गेले होते. हे मंडळी मित्रांनो, हे भारत शोधण्याकरता गेले होते आणि अशा प्रकारे आपल्या या अमेरिकेचा शोध लागला, ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हा बार्थोलोमी डायस हा भारताचा शोध घेण्याकरता म्हणून निघाला, परंतु पोहोचला कुठे? आफ्रिकामध्ये. आफ्रिकामध्ये पोहोचल्यानंतर हा केप ऑफ गुड होप मध्ये गेला. त्याला नाव दिलं त्याने केप ऑफ गुड होप, आशेचे एक किरण असं त्याला नाव दिलं. त्याला असं वाटलं मी भारतामध्ये येऊन पोहोचलो म्हणून. काही वर्ष तरी लोकांना असं वाटलं की हे भारतच आहे म्हणून मित्रांनो, ठीक आहे. नंतर कळलं का नाही, हे भारत नाहीये, मग त्याला आफ्रिका खंड असं नाव पडलं आणि हे आफ्रिका केप ऑफ गुड होप हे अशा प्रकारे नाव झालं. क्रिस्तोफर कोलंबस हा सुद्धा भारत शोधण्याकरता निघाला होता, परंतु हा अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला, अमेरिकेचा पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला आणि तिथून माहिती आहे का अमेरिकेचा शोध लागला. विचार करा मित्रांनो, आपल्या या धरतीच्या पाठीवर खूप सारे देश आहे, त्याला ऐतिहासिक वारसा सुद्धा खूप सारा आहे. म्हणजे तुम्ही जर का इतिहासात जर का गेले तर अमुक राजा तमुक राजा, अमुक राजाची अमुक कारकीर्द, तमुक राजाची तमुक शूरता वीरता, या सगळ्या गोष्टी एका क्षणात ढेर होते जेव्हा कळते का हा अमेरिकेचा शोध त्यावेळेस लागला. आणि हा अमेरिका सध्या आता हा बघा, क्रिस्तोफर कोलंबसनं अमेरिका शोधला आणि सध्या हा अमेरिका आपल्या पूर्ण विश्वामध्ये जगातला नंबर 1 श्रीमंत असणारा देश आहे. हा कशाच्या बेसवर आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा कोणत्या धर्माचा बेसवर नाही आहे, हा कोणत्या धार्मिक ग्रंथाचा आधाराचा बेसवर नाही आहे, हा विज्ञानावर आधारित असणारा आणि शिक्षणावर फोकस करणारा, माणुसकीला भूतदया मानणारा आणि या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असणारा असा अमेरिका देश आहे, ठीक आहे, ओके. याकरता यांचे नागरिक महत्वाचे आहे, ठीक आहे, ओके. या अमेरिकेतला कोणत्याच नागरिकावर कोणताच देश अत्याचार करताना 10 वेळेस थरारतो, कापतो, घाबरतो, ठीक आहे. असा या अमेरिकेच्या शोधकर्त्याला क्रिस्तोफर कोलंबस. तुम्हाला याचा इतिहास तुम्हाला एकदा सांगून देणं वाटलं, ठीक आहे, ओके. सध्या तुमच्या माहिती खात्यावर एवढं सांगतो, हे अमेरिका सध्या सगळ्यात श्रीमंत देश आहे. आणि हा याच्याबद्दल तुम्हाला जर का पुन्हा एक सांगतो, हा नागरिकशास्त्रामधला सुद्धा प्रश्न आहे. सगळ्यात पहिला लोकशाही देश असणारा अमेरिका आहे, संसद असणारा देश अमेरिका आहे. त्याशिवाय सगळ्यात पहिले जर का म्हटलं तर लिखित संविधान असणारा सांसदीय देश जर का म्हटलं तर तो अमेरिका आहे, ठीक आहे, ओके. आणि एक महत्वाची गोष्ट, पुन्हा एक गोष्ट, एवढा श्रीमंत देश परंतु यांच्या या संविधानामध्ये फक्त 7च कलम आहे पूर्ण,
फक्त 7 कलम हे बोटावर मोजण्या एवढे. इमॅजिन करू शकता, म्हणजे तुमचं भूगोलचं जर का पुस्तक जर का म्हटलं, इतिहासाचं पुस्तक जर का म्हटलं, ते तरी खूप खूप असन, परंतु यांचं जे आहे संविधान ते खूप छोटं आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. 7च कलमाचं संविधान आहे. बरोबर, असू द्या. संविधान म्हणजे काय काय तुम्हाला पुढे मी सांगणारच. ठीक आहे, ओके. लक्ष द्या, असू द्या. संविधान म्हणजे तसं तुम्हाला एकदा सांगतो मी, संविधान म्हणजे देशाचा कारभार करण्यासाठी म्हणून असलेली नियमावली, हे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे या क्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका शोध लावला. नंतर त्याशिवाय आपला पोर्तुगीज खलासी वास्को द गामा हा भारताचा शोध घेण्याकरता निघाला आणि हा खरोखर हा भारतामध्ये पोहोचला, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. त्यावेळेस कालिकत हा बंदरामध्ये जाऊन तो पोहोचला आणि कालिकत या बंदरामध्ये पोहोचल्यानंतर तुमच्या माहिती खातर या कालिकतमध्ये राजा झामोरीन हा राज्य करत होता. राजा झामोरीन जेव्हा पाहलो, वास्को द गामाला जेव्हा पाहिला, तर वास्को द गामा गामा म्हणजे तुम्ही हे नावाचं सगळं सांभाळलं आहे, तो खरोखर माहिती आहे का एक मोठा असा पैलवानसारखा भारदस्त असं व्यक्तिमत्व होतं. याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकीन मी, खूप थरारक आणि रोमांचक व्हिडिओ आहे या वास्को द गामाचा. ठीक आहे, ओके. त्या गामाला तर त्या कालिकतने माहिती आहे का एक देवच समजलं खऱ्या अर्थानं. का एवढे गोरे भरार लोक, एवढे लाल लोक कसे काय आपल्या पृथ्वीवर आले बाबा, काय आहे कसं काय. त्यावेळेस तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे सध्या जर का या विश्वामध्ये एखाद्या ग्रहामध्ये कुठे जर का माहिती का परग्रही मधला एखादा जीव जर का आला, ज्याला 7 पाय आहे आणि 3 तोंड आहे, असं पाहिलं जेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल का यार असं सुद्धा जीव असते का. अशा प्रकारचं या गामाला पाहिल्यानंतर त्या राजा झामोरीनला विचारलं. तर तुमच्या काय माहिती का, तर हा झामोरीनवर काही प्रश्न येणार नाही, फक्त आपलं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर एक काम करा, परत त्याशिवाय आता हे धर्म सुधारणा एकदा बघा. ठीक आहे, ओके. हे तर आपलं झालेलं, धर्म सुधारणा आपलं झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे वास्को द गामा इथपर्यंत तुम्हाला समज असेल युरोपचं. आता बरं, या सगळ्या दरम्यान 13व्या ते 16व्या शतकामध्ये काही लोकांची नावं सुद्धा आलेली आहे. ठीक आहे, ओके. काही लोकांचे नाव सुद्धा आलेले आहे. त्यामध्ये जे विशेष 2 लोक आहेत त्यांचे एकदा नाव लक्षात घ्या. एक आहे लिओनार्दो द विंची, हा एक व्यक्ती आहे, आणि दुसरा आहे जोहान्स गुटनबर्ग नावाचा व्यक्ती आहे. लिओनार्दो विंची हा जो व्यक्ती आहे, तर हा जो व्यक्ती होता हा ऑलराऊंडर व्यक्ती होता. म्हणजे तुम्हाला जर का असा जर का प्रश्न जर का आला की म्हणजे मध्य प्रबोधन काळामध्ये असा कोणता व्यक्ती होता जो की साहित्यक सुद्धा होता, चित्रकार सुद्धा होता, खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होता, इतिहासकार सुद्धा होता. तर अशा प्रकारचा प्रश्न जर का आला तर ते जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव कोणतं आहे, लिओनार्दो द विंची हा व्यक्ती आहे. ठीक आहे, ओके. दुसरी एक गोष्ट, याच्यावर प्रश्न जर का आला तर पुन्हा दुसरा प्रश्न येऊ शकते. कोणता दुसरा प्रश्न बघा, ते मोनालिसा व द लास्ट सपर हे जे चित्रकला आहे, हे चित्र आहे मुलांना, हे चित्र आहे. ठीक आहे, ओके. हे जे चित्र आहे ते चित्र कोणी काढलेलं आहे, ते हे लिओनार्दो द विंची यांनी काढलेलं आहे. दुसरा एक प्रश्न, मोनालिसा हे चित्र काढलेलं आहे, द लास्ट सपर हे चित्र काढले. या तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मोनालिसा जर का तुम्हाला जर का माहित असेल तर एक अशी मंद स्माइल करणारी एक महिला आहे, लेडीज आहे. तिच्या डोळ्यावरचे जे भुवया आहेत एकदम हलक्या हलक्या भुवया आहे आणि चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते एवढं स्मित हास्य आहे की जसं काय एखाद्या पानावर एखादा जर का तरंगतं पाणी जर का असेल, त्यावर एक खडा जर का पडला तर ते स्मित हास्य मिटून जावं, एवढं नाजूक असं स्मित हास्य आहे. ठीक आहे, या मोनालिसा जर का तुम्ही कोणी जर का पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ठीक आहे, आणि हे जे आहे हा व्यक्ती, हा जो हिरो आहे हा अजरामर होऊन गेला. याचा चेहरा कसा होता, थोबडा कसा होता, काय कसं होतं तेवढं काही माहित नाही, परंतु हा जो व्यक्ती आहे याचा अभ्यास म्हणजे हा या 13 ते 16व्या शतकामध्ये जे हा होऊन गेला, याचा अभ्यास आता आपण 21व्या शतकात करत आहोत. ठीक आहे, आणि इव्हन जाऊन जर का कधी जर का सृष्टी जर का असली तर पुढे जाऊन पुढच्याही शतकामध्ये इव्हन 1000-2000 वर्षांपासून सुद्धा माहिती का, जर का कधी इतिहासाचा अभ्यास जर का आला त्या लिओनार्दो विंची लक्षात राहणार, तुमच्या लक्षात म्हणजे त्याचं नाव घेतलं जाणार. ठीक आहे, ओके. आणि दुसरा जो एक 1440 मध्ये या जोहान्स गुटनबर्गला लक्षात ठेवा. हा जो जोहान्स गुटनबर्ग आहे, ठीक आहे, हा जो बर्ग आहे, बर्ग गुटनबर्ग, यानंच तुमच्याकरता पुस्तकाचा शोध लावला. याच्या अगोदर पुस्तकं नव्हते मार्केटमध्ये मित्रांनो, पुस्तकं नव्हते. छपाई यंत्राचा शोध पहिल्यांदा जर का लागला असेल तर 1440 मध्ये लागला, ते पण युरोपमध्ये, आपल्या भारतामध्ये नाही. ठीक आहे, ओके. आपल्या भारतामध्ये जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं, म्हणजे इंग्रजांचं जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये राज्य झालं होतं, तर त्यावेळेस अमेरिकेचे जे ख्रिश्चन धर्माचे प्रसारक लोक होते त्यांनी आपल्या भारतामध्ये आय थिंक मला वाटतं कलकत्ता का कुठेतरी माहिती आहे का, त्यांनी माहिती आहे का एक छपाई यंत्र टाकलं होतं. ठीक आहे, ओके. ते पण फक्त धर्मप्रचारासाठी म्हणून, बायबल सारखे वगैरे जे ग्रंथ वगैरे असतात त्याचा प्रचार करण्यासाठी म्हणून त्याकडे त्यांनी टाकलं होतं. ठीक आहे, ओके. ते खूप लांबची गोष्ट आहे. हा हे देश आहे म्हणून त्याच्यामुळे माहिती आहे का बौद्धिकरित्या खूप विकसित असणारा देश आहे. जर्मनीमध्ये जोहान्स गुटनबर्ग यांनी छपाई यंत्र शोधलं. प्रश्न तुम्हाला हे वर्षावर येणार नाही, ठीक आहे, सहसा वर्षावर येणार नाही,
पण तरी पण जर का पॉसिबल जर का झालं तर हे फक्त माहिती आहे का, हे 1 वर्ष तुम्ही पाठांतर करून ठेवा. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा 1440 मध्ये 1440 हा नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पाठांतर करण्याच्या चक्करमध्ये जर का पाठांतर राहणार नाही, बरोबर त्याचा एक कोड करायचा 1440 म्हणून. ठीक आहे, ओके. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. त्या ह्याच्यापर्यंत शोध लागला आणि याला माहिती आहे का, तुम्हाला तिथं ऑप्शन येते. तुम्हाला ऑप्शन येत असल्यामुळे फक्त एक काम करायचं, हे चित्र तुमच्या डोळ्यामध्ये फिट ठेवायचं. चित्र डोळ्यामध्ये फिट ठेवल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये लक्षात आलं पाहिजे का हे चित्र आहे. अंक लक्षात ठेवायचा प्रयत्न जर का केला तर अंक लक्षात राहणार नाही. अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी असते. अभ्यास कसा करावा याच्याबद्दल तुम्हाला एक व्हिडिओ मी टाकीन, त्यामध्ये तुम्हाला सगळं कळणार. ठीक आहे, ओके. झालं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिकते. त्यानंतर आता याशिवाय आपलं हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर आपल्या या पूर्ण पृथ्वीवर, ठीक आहे, ओके, सध्या लोकशाही आणि परत त्याशिवाय समाजवाद राष्ट्र नांदत आहे. समाजवाद म्हणजे संपूर्ण समाजाची मालकी असणारा राष्ट्र. लोकशाही म्हणजे लोकांची मालकी असणारा राष्ट्र, राजकीय रित्या. ठीक आहे, ओके. आणि कुठे कुठे हुकुमशाही सुद्धा असणारा देश आहे. जसं उत्तर कोरिया सारखा देश आहे तिथं हुकुमशाही आहे. ठीक आहे, साम्यवादी असणारा जो तो देश आहे, तर त्या ठिकाणी हम करे सो कायदा, बाकी के खड्डे में, असं काम आहे तिकडे. तर ठीक आहे, ओके. आता हे जे अमेरिका आहे, मी तुम्हाला एवढं सांगितलं, कोलंबस 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 चिठ्ठी आहे असं गाणं पण आहे म्हटलं असतं. ठीक आहे, ओके. हा जो कोलंबस आहे यानं अमेरिकेचा शोध लावला आणि या अमेरिकेवर त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या इंग्लंडचं कंट्रोलिंग होतं. इंग्लंडचे खूप सारे जे लोक आहे या ठिकाणी गेले, तिथं ते स्थायिक झाले. तुमच्या माहिती खातर त्या ठिकाणी 13 वसाहती म्हणजे 13 कॉलनी. 13 कॉलनी म्हणजे 13 एरिया. 13 एरिया म्हणजे 13 त्या ठिकाणी गट दुसऱ्या देशाचे तिथं जाऊन स्थायिक झाले होते आणि त्यांनी अमेरिका या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, ओके. यावर तुम्हाला प्रश्न जर का आला तर असा प्रश्न येणार की यावर इंग्लंडनं संपूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं. इथे फ्रान्सचे सुद्धा लोक होते, डच लोक होते. ठीक आहे, युरोपमधले वेगवेगळ्या देशामध्ये लोक होते या ठिकाणी. ठीक आहे, ओके. इंग्लंडचं खूप जास्त वर्चस्व होतं. इंग्लंडने आता तुमच्या फक्त माहिती करता तुम्हाला एवढं सांगतो, इंग्लंडनं त्या ठिकाणी आपला व्यापारी माल चहापत्ती पाठवला होता. बोस्टन नावाच्या बंदरामध्ये अमेरिकेचे सगळे लोक एकत्र आले आणि सगळे जे चहापत्ती आहे त्या बंदरामध्ये पूर्णपणे फेकून दिल्या चहापत्त्या. इव्हन तिथलं जे पाणी आहे ते खारड व्हायचं, तर थोडंफार त्याला चहाचा रंग आला होता, चहाचा कलर आला होता. हे सगळं जे एवढं मोठं जे गौरवशाली परंपरा जे अमेरिकेमध्ये घडली होती, त्याच्या मागचं जर का खरा हिरो जर का असेल तर जॉर्ज वॉशिंग्टन. हे लक्षात ठेवा. जॉर्ज वॉशिंग्टनच्या नियंत्रणामध्ये अमेरिकामध्ये स्वातंत्र्य युद्ध लढल्या गेलं होतं. यावर प्रश्न जर का तुम्हाला जर का आला तर बोस्टन टी पार्टी हा शब्द येणार नाही. याच्याबद्दल तुम्ही रिलॅक्स राहा. ठीक आहे, ओके. फक्त तुम्हाला काय येणार की अमेरिका स्वातंत्र्य युद्ध कोणाच्या नियंत्रणामध्ये लढल्या गेलं होतं, तर जॉर्ज वॉशिंग्टनच्या नियंत्रणामध्ये लढलं होतं. ठीक आहे, ओके. सांगायचं तात्पर्य म्हणजे का बरं, कारण की अमेरिका हा सगळ्यात पहिला एक संघीय असा देश निर्माण झाला जो लोकशाही प्रधान देश होता आणि त्या ठिकाणी लिखित असं संविधान असणारा देश होता. आणि इथून आपल्या संपूर्ण जगाला एक रूपरेषा कळली की नाही, हा सुद्धा सगळे जे देश आहे एका नियमात बांधले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके मुलांनो. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली. या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये फ्रेंच मधला जो राजा होता त्या फ्रेंच मधल्या राजानं 1789 मध्ये लोकांवर अगणित असे अत्याचार केले. अत्याचार केल्यामुळे सगळी जे जनता होती ती संपूर्णपणे खवळले गेली आणि या खवळलेल्या या जनतेनं सगळे लोक एकत्र येऊन शेवटी जेव्हा लोकांना अत्याचार होते ना, तर लोक कोणाचं ऐकत नाही. लोक राजाच्या घरात घुसून जीव गेला तरी चालेल, पण त्याचा राजाचा सुद्धा घर तोडफाड करतात. तर अशाच प्रकारचं प्रकरण या फ्रेंच मध्ये घडलं होतं आणि सगळे जे लोक होते त्या लोकांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यांच्यामध्ये समानता नव्हती. जे राज्य जे राजघराण्यामध्ये लोक आहेत त्यांना खूप जास्त महत्व देणं, जे राजघराण्यामध्ये नाही आहे त्यांना खूप हिनत्व देणे, जे राजघराण्यामध्ये जे नौकरच नाही त्याला थोडंफार महत्व देणं आणि जे अजिबात कुठलेच नाही त्याला खूप हिन लेखणं, अशा प्रकारची भावना निर्माण झाली होती मित्रांनो. ठीक आहे, आपल्या भारतात सुद्धा माहिती आहे का, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता आपल्या संविधानामध्ये हा जो शब्द घेतलेला आहे हा इथून घेतलेला आहे, या फ्रेंच राज्यक्रांतीमधून. या फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सगळ्या लोकांना म्हणजे तिथं शेवटी लोकशाही आली. इथली जी राजशाही आहे ती नष्ट झाली या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. तुम्हाला कारण सांगितलं आणि जे 3 शब्द आहे यावर आधारित तुम्हाला प्रश्न शिकतो. हा प्रश्न नागरिकशास्त्रामधला सुद्धा बनतो, हा प्रश्न इतिहासामधला सुद्धा बनतो की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे देशाला म्हणजे पूर्ण जगाला कोण दिलं,
तर हा जो आहे हा फ्रेंच राज्यक्रांती दिलेला होता. तुम्हाला ऐकण्याकरता हे साधी सिंपल गोष्ट असेल, परंतु जेव्हा तुम्ही मोठे व्हाल पोरांनो, तर तुम्हाला या सगळ्यात जे 3 मंत्र आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, याचं तुम्हाला महत्व कळणार काय आहे. ठीक आहे, ओके. हे फ्रेंच मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता दुसरी एक गोष्ट, आता हे जे प्रबोधन युगामध्ये आहे यामध्ये औद्योगिक क्रांती हे सुद्धा महत्वाचं आहे. तर इंग्लंड हा देश तुम्हाला पहिलेच सांगितलेला मी, असा हा जो देश आहे इंग्लंड, तर इंग्लंड हा देश अख्ख्या जगाच्या पाठीवर जे महत्वाचे जे देश आहे त्या संपूर्ण जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे. एक खऱ्या अर्थानं म्हटलं तर जर का म्हटलं तर एक व्यावसायिक असं असणारा राष्ट्र आहे. आणि या व्यावसायिक राष्ट्रानं त्यावेळेच्या खऱ्या अर्थानं औद्योगिक क्रांतीची सुरुवात जर का म्हटलं त्या जगाच्या कारखान्यामध्येच झाला होता. लक्षात ठेवा, औद्योगिक क्रांती कुठं झाली होती तर जगाच्या कारखान्यामध्ये झाली होता. आणि जगाचा कारखाना जर का म्हटलं तर कोणता देश वेगळा, ज्या देशानं आपल्या भारतावर राज्य केलं होतं तो देश इंग्लंड हा देश. ठीक आहे, ओके. तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ओके. कळलं तुम्हाला, समजलं का इथपर्यंत लेकरांनो? आता त्यानंतर हे जे इंग्लंड लोक आहे, हे जे इंग्लंडची मंडळी आहे, हे आपल्या भारतामध्ये कसे आले ती तुम्हाला एकदा सांगतो मी. थोडंसं डोक्याचा वर वगैरे घेऊ नका. वाटलं तर मला मध्ये पॉज धरा, थोडासा बसा, चहा पाणी वगैरे घ्या, थोडंसं वाटलं तर रिलॅक्स व्हा, पुन्हा या, पुन्हा इथून सुरू करा. 2 मिनिटाची गॅप म्हणजे अजिबात तसं मी तर असं म्हणतो की खऱ्या अर्थानं मित्रांनो खूप ताकद लागते. एका जागी बसून अभ्यास करायला खूप ताकद लागते. हे ऐऱ्यागिऱ्याचं काम नाही, हे नत्तू खेळायचं काम नाही आहे. आपले जिगरवाला पाहिजे करायचं. खरं सांगतो, एकदा जर का कमिटमेंट केली ना मला करायचं आहे तर करायचं आहे. अरे बसा ना, होऊ दे ना एकदा. काय व्हायचंय, स्वतःची परीक्षा करा, स्वतःची परीक्षा घ्यायची. अरे मी बसू शकतो, अरे मी बसू शकतो, अरे हट मी नाही इथून उठू शकतो. करा, कंटिन्यू करा. आणि कमीत कमी तुम्ही सध्या 2 तास कंटिन्यू अभ्यास करू शकले पाहिजे. अजिबात तुमचं मन इकडे तिकडे न जाता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शक्ती आणा तशी तुमच्यामध्ये, एक पॉवर आणा. ठीक आहे, ओके. काही होत नाही. सुरुवातीला एखादा प्लेअर 2च किलोमीटर पळतो, थकतो. अबे तो कमीत कमी 2 वर्ष प्रॅक्टिस करतो, तेव्हा जाऊन तो कमीत कमी म्हणजे 5 किलोमीटर धावतो आणि थकतो सुद्धा नाही, आणि तेवढ्या स्पीडमध्ये पुन्हा अजून सक्रिय होतो. ठीक आहे, ओके. तर हे अशी गोष्ट आहे, तुम्हाला एखादा तुम्ही ट्रेन होऊ शकत नाही, परंतु हळूहळू ट्रेन होऊ शकतात. ठीक आहे. लाईफ स्पोर्ट्समॅन असो की लाईफ अभ्यास असो, लाईफ एनएमएस असो की एमपीएससी असो, नियम आणि शिस्त हे कोणाला हुकली नाहीये, कोणाला चुकली नाहीये. जाऊ द्या, असू द्या. ठीक आहे, ओके. औद्योगिक क्रांती आपलं झालेलं आहे. ठीक आहे, ओके. आता हा जो शब्द तुम्हाला मी सांगितलेला आहे, भांडवलशाही, वसाहतवाद, साम्राज्यवाद, हे तिन्ही शब्द हे एकामेकाचे भाऊ आहे. सगळ्यात मोठा भाऊ जर का म्हटलं तर भांडवल भाऊ, दुसरा भाऊ वसाहत भाऊ, तिसरा भाऊ साम्राज्यवाद. बरं, याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येत नाही का रे, हे भांडवल म्हटलं त्याच्यामध्ये भांड आलं, वसाहत म्हटलं तर वसणं आलं, सेटल होणं आलं, स्थायिक होणं आलं. साम्राज्यवाद म्हटलं तर काय आलं, इकडे तिकडे पूर्ण पसारा करणं आलं. आता साम्राज्य बनायचं, आता राजा बनायचं. तर सगळ्यात पहिले हे जे भांडवल आहे, तर काही लोक काही भांडे एकत्र करून व्यापार करतात. त्यांच्याकडे खूप सारे पैसे वर येतात. पैशाच्या हिशोबानं हे कामगारांना राबवतात, त्यांच्याकडून काम करून घेतात, अजून पैसे कमवतात, अजून त्यामध्ये भांडवल होतात, म्हणजे पैसे होतात स्वतःचे, पुन्हा पैसे कमवतात. ते झालं भांडवलवादी. मग या भांडवलवाद्याकडे काय असतं माहिती का, जेव्हा स्वतःच्या देशामध्ये उत्पन्न खूप जास्त कमवतात आणि मग जेव्हा यांना गरज पडते का दुसऱ्या देशामध्ये, असं मी तुम्हाला म्हटलं होतं अमेरिकेमध्ये 13 वसाहती स्थापन झाल्या, तर अशा प्रकारचे हे लोक दुसऱ्या देशांमधून वसाहती करतात. ॲज ए एक्झाम्पल, इंग्लंडमधले जे आहे व्यापारी, हे भांडवलशाही व्यापारी होते. हे इंग्लंडमधले भांडवलशाही व्यापारी आपल्या भारतामध्ये आले होते. सगळ्यात पहिले सुरतमध्ये त्यांनी माहिती का वखार स्थापन केली होती. वखार म्हणजे गोडाऊन, वखार म्हणजे मालाचं गोडाऊन. ठीक आहे, ओके. सुरतमध्ये गोडाऊन स्थापन केली होती ईस्ट इंडिया कंपनी मार्फत. ठीक आहे, ओके. त्याच प्रकारे हे भांडवलशाही लोक नंतर मग अमेरिकेमध्ये जाऊन एक वसाहत त्यांनी स्थापन केली होती. वसाहत म्हणजे तिथं ते स्थायिक झाले व्यापार करण्यासाठी म्हणून. आणि वसाहत केल्यानंतर हे जे लोक आहे, हे लोक व्यापारी लोक यांनी हातामध्ये घेतली तलवार, आणि तलवार घेऊन हे लोक झाले साम्राज्यवादी. आणि शेवटी या साम्राज्यवादी लोकांनी आपल्या भारतामध्ये खरंच साम्राज्य निर्माण केलं. आणि हे भारतातून कधी गेले तर 1947 मध्ये भारतातून बाहेर गेले. ठीक आहे, ओके. हे अशा प्रकारे ही एक टर्म आहे, ही व्याख्या आहे, तुम्हाला कळणं आवश्यक आहे. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. तर अशाच प्रकारे जे आहे, जे भांडवलशाही लोक आहे, यांनी वसाहत कुठे स्थापन केली होती, तर वसाहत आपली केली होती भारतामध्ये सुरत या ठिकाणी. सध्या गुजरातमध्ये सुरत आहे, बरं. ठीक आहे, ओके. त्यावेळेस गुजरात नावाचा काही शब्द नव्हता, महाराष्ट्र नावाचा काही शब्द नव्हता. ठीक आहे, ओके. तो नंतरचा प्रश्न, तुम्हाला सगळं सांगितलं असू द्या. ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये, या 1600 मध्ये सुरतमध्ये त्यांनी वखार स्थापन केली होती. बरं, ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडमधून सरळ आली का? नाही. त्या देशावर तिथल्या राजाचं
राणीचं खूप जास्त कंटिन्यू होतं. इंग्लंडचा अभ्यास तुम्हाला कसा आहे ते मी नंतर तुम्हाला सांगणारच. मेन गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये राजा जो आहे तो तेव्हाही होता आणि आताही आहे, पण ते लोकशाही राष्ट्र आहे. ठीक आहे, ओके. त्याची जी खिचडी आहे ते तुम्हाला नंतर सांगितलं वाटलं असतं काय आहे ते. तर ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये जेव्हा म्हणजे इंग्लंडची जेव्हा कंपनी आपल्या भारतामध्ये जेव्हा यायचं होतं त्यांना वसाहत करायला, तर त्यावेळेस राणी एलिझाबेथ नावाची एक राणी होती. त्या राणीची परवानगी घेतली होती त्या ईस्ट इंडिया कंपनीने आणि ते आले ते आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, मग भारतामध्ये जर का त्यांच्या राणीची परवानगी जर का तिथे जर का आले, तर मग आपल्या भारताच्या पण राजाची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपल्या संपूर्ण भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं. या मुघलांमध्ये जहागिरींची जे जहागीर होती, त्या जहागिरी या मुघल बादशहाकडे जाऊन त्यांनी परमिशन घेतली आणि अशा प्रकारे त्यांचा व्यापार सुरू झाला. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो या 3 गोष्टीवर. ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे, वर्ष हे वर्ष पाठांतर करा बाबा, याला चॅलेंज आहे अजिबात. तारीख तर तुम्हाला विचारणार पण तुमच्या माहिती तुम्हाला तारीख पण सांगतो. 31 डिसेंबर 1600 हे तारीख होती ती. ठीक आहे, तारीख विचारणार नाही पण वर्ष तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे, कुठं स्थापन केली ती? सुरतमध्ये स्थापन केली होती. कोणाचा परवानगीने स्थापन केली होती? जहागीर बादशाहचा. कोणता जहागीर बादशाह? मुघल बादशाह. ठीक आहे, ओके. यांनी त्यांच्या परमिशन यांनी इथे स्थापन केली होती. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीची बंगालमध्ये सुद्धा त्यांची एक वखार होती. वखार म्हणजे काय रे मित्रांनो? गोडाऊन होतं, गोडाऊन. आता त्या गोडाऊन मध्ये त्या बंगालमधल्या कलकत्ता या गोडाऊन मध्ये तिकडचा जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्यानं काय केलं माहिती आहे का? त्याला एक जे गोडाऊन असते, गोडाऊन तुम्ही एक पाहिलं असन, ते गळावर वगैरे तोफ वगैरे चोळण्याकरता म्हणून एक असं एक छिद्र असते, त्याच्यामधून तोफीची जे नाळ असते ते बाहेर निघाले असते आणि पूर्ण असं प्रोटेक्शन असते. ठीक आहे, ओके. आणि हा येथून टोप दागते, ते टोप बाहेर, त्याला काय म्हणतात रे मुलांनो? त्याला शब्द कोणता आहे? तटबंदी. यस यस, तटबंदी. तर अशा प्रकारची तटबंदी या बंगालमधल्या इंग्रजांनी तिथं कलकत्ता वखारीमध्ये स्थापन केलं होतं. तिथला जो राजा आहे त्या राजाचं नाव आहे सिराजुद्दौला. ठीक आहे, ओके. या सिराजुद्दौला जेव्हा कळलं की या लोकांनी वखारीवर तटबंदी केली, हा जो सिराजुद्दौला हा चढला, अरे राज्य माझं, सगळं माझं, हे इथून आले, इथून वखार तिथं तटबंदी करत आहे, हे कसं काय? तुम्ही व्यापार करा ना, तुम्हाला अधिकार कोण दिला? यावर सिराजुद्दौला चिडला. ठीक आहे, यांना निरोप दिला का हे सगळं बंद करा. यांनी काही ऐकलं नाही. सिराजुद्दौलाने यांच्यावर आक्रमण केलं. ठीक आहे, आक्रमण केल्यानंतर या इंग्रजामधले, आता ही गोष्ट अंदरची गोष्ट तुम्हाला सांगतो, यावर प्रश्न जर केला तर फक्त एवढं येणार. ठीक आहे, ओके. बंगाल म्हणजे बंगालमध्ये इंग्रजांची वखार कुठं होती? तर कलकत्तामध्ये होती. ठीक आहे, ओके. कलकत्त्यावर सिराजुद्दौलाने आक्रमण का बरं केलं होतं? कारण की या कलकत्तामध्ये त्यांनी काय तटबंदी बांधली होती या इंग्रज लोकांनी. ठीक आहे, ओके. मग जेव्हा यांनी आक्रमण केलं तर गळ्यांनो, आता हे जे लोक आहे हे थंड प्रदेशामध्ये लोक आहे, यांना अजिबात गरमी काही सहन होत नाही. बरं, मग आता याच्यानंतर काय केलं माहिती आहे का? यांनी सिराजुद्दौलाने माहिती आहे का काय केलं माहिती आहे का? ऍक्च्युअली त्यामध्ये सिराजुद्दौलाचा पण दोष नाही, परंतु त्यांच्या नियंत्रणामध्ये जे असणारे बाकी अधिकारी वगैरे त्यांनी काय केलं माहिती आहे का? या सगळ्या इंग्रजांना एका मोठ्या माहिती आहे का कालकोठरीमध्ये बंद केलं. त्या कालकोठरीला अजिबात छिद्र नाही, दरवाजा नाही, खिडकी नाही, काही नाही, काही नाही. तुमच्या माहिती खातर त्यामध्ये लहान लहान लेकरं होते, म्हातारे माणसं होते, मोठे माणसं होते, तरुण मंडळी होते, बाया होत्या, स्त्रिया होत्या. तो दरवाजा त्याने रात्री जे बंद केला, तर सरळ सरळ त्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी उघडला. आणि या दरम्यान फक्त गरमीमध्ये तिकडचे लोक खूप जण मरण पावले. म्हणजे जर का इमॅजिन करा, मला आकडा तर काय माहित नाही, परंतु सरासरी तुम्हाला एवढं सांगतो मी, 70 ते 80 लोक मरण पावले. म्हणजे एकदम लहान कालकोठरीमध्ये काहीतरी त्यांनी 120 ते 130 लोक ठेवले होते. त्याच्यापैकी 80 ते 90 लोक, 70 ते 80 म्हणू शकतो, खूप जास्त लोक त्यामध्ये मरण पावले होते. आणि याच गोष्टीमुळे इंग्रज लोक चिडले होते. तर हे एक गोष्ट तुम्हाला सांगायचं होतं. यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न येणार नाही, परंतु त्या जे मागचे जे बेस आहे ते तुम्हाला एकदा एवढं सांगितलं. ते ही गोष्ट अशा प्रकारची आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये इथला जो व्यक्ती आहे रॉबर्ट क्लाइव्ह हा यांचा मेन अधिकारी, हा चिडला आणि यानं चिडून काय केलं माहिती आहे का? या सिराजुद्दौलावर आक्रमण केलं. बरं, आता सिराजुद्दौला आक्रमण केल्यानंतर हे जे लोक आहे हे लोक काही साधे लोक होते का? नाही. यांना माहित होतं, तुम्हाला तुमच्या माहिती खातर आता युद्ध होणं तर फिक्स होतं. ठीक आहे, युद्ध होणं तर फिक्स होतं. प्रश्न जर का असं जर का आला की बा यांच्यामध्ये युद्ध कुठं झालं होतं, हे प्लासीचं युद्ध लक्षात ठेवा. प्लासी युद्ध कोणाच्या दरम्यान झालं होतं? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजुद्दौला याच्या दरम्यान झालं होतं. परंतु हा मधामध्ये मीर जाफर का बरं घुसवला? त्याच्यामागचं कारण असं आहे, या इंग्रज लोकांनी, या रॉबर्ट क्लाइव्हने पण डोकं लावलं. यानं सरळ सरळ सिराजुद्दौला नष्ट न करता, डायरेक्ट न मारता, त्याचा जो मंत्री आहे मीर जाफर, विश्वासपात्र, याला तो भेटला. बाबा, मी तुला
बादशाह करतो, ठीक आहे ओके, मी तुला बादशाह करतो, तू एक काम कर, तू मला मदत कर. हा मीर जाफर मानतो. युद्धाची खरोखर वेळ येते. या रॉबर्ट क्लाईव्ह कडे जर का असं 10,000 सैनिक, तर सिराजुद्दौलाकडे असते कमीत कमी 1,00,000 सैनिक. इमॅजिन करून चला तुम्ही, युद्ध जर का झालं असतं समोरासमोर, तर सहज रॉबर्ट क्लाईव्हचे सैनिक सहज मारले गेले असते. परंतु युद्धाचा मेन वेळेस मीर जाफर हा मेन सेनापती असणारा हा व्यक्ती, हा रॉबर्ट क्लाईव्ह, याचा म्हणजे याला तो विकल्या गेला असं आपण म्हणू शकतो. आणि मेन युद्धाच्या वेळेस या मीर जाफरनं काय केलं की बादशाला म्हटलं, या सिराजुद्दौला म्हटलं की तुम्ही दरबारात जा, महाराज मी हे सगळा विषय संपवतो. आणि हा जेव्हा निघाला त्याच्या याच्याकडे दरबाराकडे जेव्हा हा जेव्हा निघाला, तर यानंच मीर जाफरनंच आपले माणसं पाठवले आणि सिराजुद्दौलाची कत्ल केली होती. ठीक आहे ओके, हा इतिहास आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि मग अशा प्रकारे हा प्लासीचं युद्ध, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लासी 1757 या गोष्टीच्या आधारे, 1757 या गोष्टीच्या आधारावर हे जे लोक होते, भांडोल लोक, पहिल्यांदा वसाहतवाद झाले, नंतर साम्राज्यवाद झाले. हे कोणत्या गोष्टीमुळे? तर हे प्लासीमुळे, 1757 युद्ध. आणि हे जर का कोणी जर का केलं असेल, तर हे आपल्याच मीर जाफर नावाच्या माणसाने हे सगळं केलं मित्रांनो. ठीक आहे ओके, आपल्या भारतीय व्यक्तीनंच आपला भारत देश विकला असं म्हटलं तर चालते. ठीक आहे ओके. मग हे असं झाल्यानंतर मीर जाफर झाला राजा झाला तिथल्या. तो मीर जाफर राजा झाल्यानंतर या रॉबर्ट क्लाईव्हनं मीर जाफरकडून खूप साऱ्या रकमा वगैरे, खूप सारे पैसे वगैरे घेतले. ठीक आहे ओके, त्याला आपण लाच असं म्हणू शकतो. ठीक आहे ओके. तर अशा प्रकारे यानं खूप सारं घेतलं, असं खूप सारा भ्रष्टाचार वगैरे केला. परंतु पुढे जाऊन माहिती काय, रॉबर्ट क्लाईव्ह याच्याकडून खूप सारे पैसे बनवते. मीर जाफरनं सरळ विरोध केला. आणि याकरता म्हणून मीर जाफरचा जावई मीर कासिम, हे बघायचं नाव लिहिलंय, मीर कासिम याला बादशाह बनवलं. आता मीर कासिमला बादशाह बनवल्यानंतर या मीर कासिमनं काय केलं, बरोबर पहिल्यांदा तर बरोबर या रॉबर्ट क्लाईव्हची हात मिळवणी केली. परंतु यानं या मीर कासिमनं हळूहळू कोणाकडे पाय वळवला, तो सिराजुद्दौला. आता लक्षात ठेवा, हा सिराजुद्दौला सिराजुद्दौला. ठीक आहे ओके, लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक क्ल्यू सांगतो. ठीक आहे ओके, कधी पण पाठांतर करत बसत नाही, कन्फ्यूज होत नाही. सिराज मतलब सिर पर रखने वाला. सगळ्यात पहिले सुरुवात कोण झाली होती? सिराजुद्दौलापासून. ठीक आहे ओके. सुजा म्हणजे आता सूज असते आपल्याला. ठीक आहे ओके. आणि हे उद्दौलाचा एंड कुठे झाला? या याच्यामध्ये. बस हे दोनच उद्दौला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. पहिलं 1757 मध्ये कोण होता? सिराजुद्दौला. आणि हा जो सुजाउद्दौला हा आहे, हा 1764 मध्ये. हा सिराजुद्दौला कधी आला? हा सिराज उद्दौला आला 1757 मध्ये. आणि हा जो सिराजुद्दौला आहे हा 1700, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे ओके. पहिल्यांदा मीर जाफर, ठीक आहे, मीर जाफर पैसे देत नाही रॉबर्ट क्लाईव्हला, म्हणून याला बरखास्त करते. बादशाह कोणाला करते? मीर कासिमला करते. मीर कासिम रॉबर्ट क्लाईव्हला फक्त चकमा देतो की हो मी तुमच्यासोबत आहे. परंतु हा जातो, हा सिराजुद्दौला भेटतो, हा अयोध्येचा बादशाह असतो, अयोध्येचा नवाब असतो, याला भेटतो. याला म्हणतो माझ्यासोबत हात मिळवतो, आपण इंग्रजाला खात्मा करू. हा हात मिळवतो. परत त्याशिवाय त्याच ठिकाणी हा मुघल बादशाह शाह आलम आहे, हा दिल्लीचा बादशाह. हा सुद्धा दिल्लीमधून त्यावेळेस स्वतःचा जीव वाचवण्याकरता म्हणून, दिल्लीमध्ये खूप साऱ्या भानगडी सुरू असते, हा अयोध्येच्या नवाबाकडे येतो. आणि हा याच्यामध्ये सामील होतो. हा जर का त्या ठिकाणी जर का नसता, त्या ठिकाणी हा शाह आलम जर का नसता, हे दोघं जर का हारले असते तरी चाललं असतं. हा मुघल बादशाह शाह आलम हारला गेला, म्हणजे संपूर्ण भारतावर दिल्ली मुघलांचं राज्य होतं, हा हारला गेला होता. हा पट्टा हारला गेला, हा बादशाह हारला होता, मुघल शाह आलम. आणि याच्यामुळे माहिती आहे का 1764 युद्ध फेमस झालं. ठीक ओके, म्हणजे मेन दिल्लीचा बादशाह हारला होता. आणि हे जे युद्ध आहे, हे युद्ध बक्सार या नावानं प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, बक्सार या नावाने हे युद्ध प्रसिद्ध आहे. ठीक ओके. 1764 युद्ध झालं होतं, हे 1764 युद्ध बक्सर झालं होतं. आणि या युद्धामध्ये मीर कासिम हरला गेला, अयोध्येचा नवाब सिराजुद्दौला हरला गेला, मुघल बादशाह शाह आलम हरला गेला. आणि हे युद्ध खूप रोमांचक झालं, कारण की या युद्धामध्ये, प्लासीच्या युद्धामध्ये काय झालं होतं, तर प्लासीच्या युद्धामध्ये आपला मीर जाफर हा विकला गेला होता. परंतु बक्सरच्या युद्धामध्ये हे तीनही पट्टे सोबत रडले. परंतु अवघ्या मूठभर सैनिकांनी अशिस्तीमध्ये वागणाऱ्या या संपूर्ण सैनिकाचा खात्मा करून टाकला होता. सांगायचं तात्पर्य म्हणजे शिस्तच व्यक्तीला घडवत असते, शिस्तच व्यक्तीला बनवत असते. हे इंग्रजांकडून शिस्त, त्यावेळेस या शिस्तीच्या भरोश्यामध्ये काय हे लोक आपल्याकडे राज्य करू शकले होते. ठीक होते. आता हे अशा प्रकारे बंगाल जिंकला, अयोध्या जिंकला, दिल्लीचा बादशाहला हरवलं. ठीक ओके. आता याच्यानंतर यांचा मोर्चा दुसरीकडे वळला. दुसरीकडे कुठं वळला एकदा बघा, यांचा मोर्चा वळला म्हैसूरकडे वळला. म्हैसूरमध्ये त्यावेळेस हैदर अलीचं राज्य होतं. हैदर अली म्हणजे टिपू सुलतानचे वडील. हैदर अलीचं तुम्ही नाव ऐकलं नसेल,
पण टिपू सुलतानचं तुम्ही नाव 100% ऐकलं असेल. टिपू सुलतान यांचा जो मृत्यू आहे तो 1799 मध्ये झाला होता. युद्ध झालं होतं श्रीरंगपट्टम या ठिकाणी. नाव लिहिलं नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवा श्रीरंगपट्टणम. ठीक आहे, ओके. या ठिकाणी टिपू सुलतान हे मारले गेले होते. म्हैसूर मधले जर का राजे कोण असा प्रश्न जर का आला, म्हैसूर मधले, तर टिपू सुलतान. टिपू सुलतानचे वडील कोण प्रश्न जर का आला तर लक्षात ठेवा हैदर अली. टिपू सुलतान कोणत्या युद्धामध्ये मारले गेले होते मी लिहिलं नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा श्रीरंगपट्टणम या ठिकाणी. त्यानंतर परत त्याशिवाय दुसरं एक गोष्ट, हा टिपू सुलतानला मारण्याच्या मागचं कारण, ठीक आहे, ओके, त्यांना साम्राज्यवादी धोरण स्वीकारायचं होतं. तेवढा सगळ्या प्रश्न जाऊ दे, त्याच्यामध्ये पडू पण नका अजिबात. त्यानंतर त्यांनी सिंधवर आक्रमण केलं, सिंध जिंकला. सिंध म्हणजे आपल्या जे पाकिस्तान आहे ना, ठीक आहे, तिकडचा प्रदेश सिंध वगैरे. पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तान आहे. यांना असं भीती वाटली इंग्रजांना त्या तिथून रशिया वगैरे आपल्याला आक्रमण करणं, त्यामुळे आपण प्रदेश जिंकायला पाहिजे अशी धारणा आहे. तसं ते जिंकणारच होते, पण पुस्तकामध्ये असं कारण दिलेलं आहे, मी लक्षात ठेवू शकतो. ठीक, ओके. त्यानंतर मग सिखांचा जो राजा होता तो होता रणजित सिंग होता. रणजित सिंग मरण पावल्यानंतर दिलीप सिंग राजा झाला. ठीक आहे. दिलीप सिंग हा होता म्हणजे कमी वयाचा होता, एक लहान मुलगा होता. इंग्रजांनी आक्रमण केलं, राज्य जिंकलं. हे जे होते राणी, तिथला जो लहान जो मुलगा होता त्याचं नाव होतं दिलीप सिंग होतं. खऱ्या अर्थानं हा जो राजा आहे हा रणजित सिंग मरण पावला. रणजित सिंग मरण पावल्यानंतर दिलीप सिंग राजा झाले. हे दिलीप नसून दिलीप सिंग हे लक्षात ठेवा. ठीक, ओके. आणि या सगळ्या कारभार कोण पाहत होते, राणी जिंजन कारभार पाहत होते. परंतु इंग्रजांनी आक्रमण केल्यानंतर हे हरले. पण इंग्रजांनी याला गादीवरून बरखास्त नाही केलं, याला तिथंच ठेवलं गादीवरतं. परंतु सरळ सरळ याला इथून हटवून, भारतामधून हटवून सरळ सरळ इंग्लंडमध्ये शिकायला पाठवलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे प्रकरण देण झालं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दुसरा प्रश्न यावर येणार नाही. मी जे तुम्हाला सांगितलं तेवढंच येणार. ओके, ठीक आहे मित्रांनो. ओके, धन्यवाद. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप स्ट्रगल लागते हे सगळे व्हिडिओ वगैरे बनवताना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप मेहनत करावं लागते. मित्रांनो, थोडंसं व्हिडिओ लाईक करत चला, कमेंट्स करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी सुद्धा मोटिवेट होतो. तुमच्याकरता अजून जास्त प्रयत्न करतो मी सुद्धा. ओके, बाय. ओके, गुड बाय.